की ह्या सगळ्यांसाठी आता तुमच्यासाठी भाजपचे दरवाजे कायमचे बंद आहेत का? पण छत्रपती शिवरायांच्या स्टॅच्यूमध्ये घोटाळा करते, अशा भाजपबरोबर कसं जाऊ शकतो आम्ही? म्हणजे हे आम्ही समजायचं का की निवडणुकीनंतर सुद्धा अशा प्रकारची कुठची अभद्र युती आघाडी शिवसेनेकडून होणार नाही? बघा उद्धव बाळासाहेब ठाकरे देवेंद्रजी एखाद्या चॅनलवर बोलू शकतात, नाही 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 ही युती नाही ती युती, हे आम्ही तसं नाही करू शकत. सरकार येणार 100% येणार. 100%. महाविकास संपूर्ण बहुमत बहुमताचं सरकार येणार. पूर्ण बहुमत सरकार आहे. बिलकुल. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जे काही त्यांनी अनावश्यक असे काही प्रकल्प आणलेस किंवा होर्डिंगवरती फक्त चमकण्यासाठी आले ते प्रकल्प तुम्ही बंद करणार? पहिला मोठा प्रकल्प म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदे. हे अनावश्यक आहे, हे अवकाळी आहे. तुमचं सरकार आल्यावरती अदानीसाठी कम्प्लिटली रेड फ्लॅग असेल. नमस्कार. आज आपल्यासोबत असा एक तरुण आहे, वय वर्ष 34, आमदार म्हणून 5 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये धुवाधार बॅटिंग करतायत. मंत्री म्हणून 2.5 वर्ष त्यांनी पूर्ण महाराष्ट्र गाजवलं. त्यांच्याकडे जी खाती होती, पर्यावरण खातं असू देत, पर्यटन खातं असू देत किंवा राजशिष्टाचार खातं, हे खाती तिने गाजवली. त्याच्या अगोदर शिवसेना या पक्षाचा युवा सेना प्रमुख म्हणून मागील 10 ते 12 वर्ष संपूर्ण युवकांच्या मनातील गळ्यातील ताईत असलेले आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरे, खूप खूप स्वागत. आपलं महानगर मायमहानगर.comच्या या खुल्लम खुल्ला चर्चेमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज ज्यावेळी माहिती घेतली त्यावेळी लक्षात आलं तुम्ही सकाळी 10 वाजल्यापासून आता रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. तुमचा स्वतःचा मतदारसंघ वरळीचा आहे, त्यासोबत तुम्ही बाजूला शिवडी मतदारसंघामध्ये प्रचार केला. आता रात्री 11:30 वाजता आम्हाला मुलाखत देते मातोश्री या तुमच्या निवासस्थानी. ही एनर्जी आणता कुठून? आणि साधारण राजकारण म्हटल्यावरती तरुण वर्ग म्हणतो की खूप इझी असतं राजकारण. सो नव्या तरुण वर्गाला तुम्ही काय सांगाल? नाही, एनर्जी मला वाटतं एक आहे की जेव्हा तुम्ही जिद्दीने काम करता का चिकाटीने काम करता आणि जो महाराष्ट्र मी गेल्या 2 वर्षात पाहिलेला आहे, ही संधी आहे परिवर्तनाची आणि ही संधी महाराष्ट्राने सोडता कामा नये. ह्याच्यासाठीच मी जेवढंही पोचू शकतो लोकांपर्यंत पुन्हा एकदा, म्हणजे गेले 2-2.5 वर्ष तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात काही ना काहीतरी वेगळ्या वेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून, मोर्चे असतील, हे सगळं तर करतच आहोत. पण आत्ताचा जो क्षण आहे 20 तारीख, ही तारीख फार महत्त्वाची ठरणार आहे महाराष्ट्राच्या नशिबात. म्हणून तर आम्ही फिरत आहोत. बाकी एनर्जी, एक्साइटमेंट ही निवडणुकीची तर असतेच. मला वाटतं निवडणुकीचा हा काळ सगळ्यात एक्साइटिंग असतो. लोकांचा उत्साह बघून, लोकांचं प्रेम बघून मला वाटत नाही थकवा येऊ शकतो. तर ते एक आहे. आणि हां, मग त्याच्यात 2 प्रकारचे राजकारणी असतात. एक असं आपण खुल्लम खुल्ली चर्चा करणार आहे आणि दुसरं अशा वेळी सगळे वेशभूषा वगैरे बदलून एकमेकांच्या बॅकडोरनी जाऊन सरकार पाडणार आहे. तर त्यातले आम्ही नाही होत. ही खुल्लम खुल्ली चर्चा बरी वाटते. दुसरं एक आहे की ज्या पक्षाचं म्हणजे जे सुरुवातीचा पक्ष ज्या ठिकाणी या पक्षाची स्थापना झाली त्या ठिकाणी आपण आज बसलेलो शिवसेना. 2.5 वर्षापूर्वी शिवसेना पक्ष पळवला किंवा तुमच्या वारंवार भाषणामधून येतो की चोरला, पाठीमध्ये खंजीर खूप असलं. सो हे जे आहे हे तुम्ही सगळं 2.5 वर्षानंतर ज्यावेळी तुम्ही निवडणुकीला फेस करताय, हे सगळं तुम्ही कसं बघता? आणि आजही तुम्ही त्या 40 जणांचा उच्चार किंवा हे गद्दारच आहेत. म्हणजे तुम्ही बघा संजयजी, एक महत्त्वाचं आहे, मागच्याच आठवड्यात जेव्हा फॉर्म भरण्याची वेळ होती, साधारणपणे एका मोठ्या मंत्र्यांनी आणि मिंदे गटातल्याच मंत्र्यांनी आम्हाला संपर्क साधला होता की सोबत 8 आमदार आहेत, आम्ही बंड करतो इथे मोठा, उद्धवजींची जाहीर माफी मागतो आणि येतो. पण हे नुसतं काही एका व्यक्तीबद्दल नाही आहे, फक्त काही उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीबद्दल नाही आहे. उद्धवजींनी त्यांना स्ट्रेट सांगितलं की तुम्ही कितीही काही वाटत असेल तुम्हाला की आम्ही माफ करणार, आम्ही माफ करू शकत नाही. याचं कारण एकच आहे. ठीक आहे, अनेक लोक पक्ष बदलत असतात, विचारधारा बदलत असतात, पण पक्ष फोडण्याचं, पक्षाचं नाव चोरण्याचं, चिन्ह चोरण्याचं जे तुम्ही धाडस केलं, तुम्ही म्हणजे एवढ्यापर्यंत पोचले की जे फोटोज आत्ता माझ्या आजोबांचे वापरतात तेही माझ्या वडिलांनी काढलेले फोटोज आहेत. म्हणजे फोटो पण काही वेगळे घेतले नाहीत. आणि एवढं खोटं बोलून जेव्हा तुम्ही सरकार स्थापन करता, निवडणूक लढायची तर हिंमत नव्हतीच तुमच्यामध्ये 2 वर्ष, लाज तर नव्हतीच, पण हे सगळं केल्यानंतर जे तुम्ही महाराष्ट्र लुटलेला आहात, मग राईट फ्रॉम जे उद्योगधंदे तुम्ही गुजरातला नेले, 5 लाख नोकऱ्या तुम्ही गुजरातला नेल्या, किंवा मग जे असलेले धंदे आहेत, उद्योग आहेत, ते बंद पाडण्याचं काम असेल, कोणी स्क्रॅपचा माफिया झाला आहे, कोणी ड्रगचा माफिया झाला आहे, कोणी भलतीच गँग काढतंय, हे सगळे जे प्रकार आहेत ना, हे कधी महाराष्ट्राने पाहिले नव्हते. एवढं घाणेरडं प्रकारचं राजकारण कधीही महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं, सहन पण करणार नाही. तर अशा गोष्टींना जर आम्ही
माफ करायला लागलो, अशा गोष्टींना मी मागच्या दारांनी परत एकदा घ्यायला लागलो पक्षात. तर मग आमच्या सोबत जे राहिले, जो महाराष्ट्रासोबत राहिला, तो म्हणाला, अरे तुम्ही काय राजकारणच करताय. आणि आम्ही राजकीय लोक मुळीच नाही होत. जर राजकीय लोक असतो तर ह्याच्यात राजकारण करून त्या लोकांना जाऊच दिलं नसतं. पण उद्धव साहेब असो, मी असो, आम्ही साधी लोक आहोत. आम्ही ठीक आहे, आम्ही जी काय मला सेवा करण्याची संधी मिळाली, मुख्यमंत्री म्हणून असेल, मंत्री म्हणून असेल, पूर्णपणे केली. आणि आता पण जेव्हा सरकार येईल पूर्णपणे आम्ही सेवा करूच. गेले 2 वर्षात लढत राहिलो. भाजपकडून पण ऑफर यायचं की आमच्यासोबत या 40 लोकांना आम्ही लगेच बाद करून टाकतो, आमच्यासोबत या, ह्यांचं काय कधी पण यायची बघून. ऑफर म्हणजे आता आत्ता पण येतात. निवडणुकीच्या काळाच्या अगोदर? निवडणुकीच्या तोंडावर आलेत. गेले 2 वर्षात अनेकदा आलेत. कारण त्यांना हे जाणवायला लागलं, आणि खास करून लोकसभेनंतर हे जाणवलं की भाजप सोबत जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे ही एकटी व्यक्ती होती, तेव्हा भाजप महाराष्ट्रामध्ये 26 लोकसभा सीट जिंकू शकत होते. जेव्हा ती व्यक्ती बाजूला गेली तेव्हा 26 वरनं 9 वर आले. आणि ह्याच्यात कोणाच्याही दुःखात आम्ही काही सुख मानत नाही किंवा कोणाच्या तरी सुखात आम्ही दुःख मानत नाही. आमचे मित्रपक्ष जेव्हा चांगलं परफॉर्म करतात आम्हाला आनंदच होतो. पण आज ज्या प्रकारे त्यांनी महाराष्ट्र लुटलाय, एक साधं उदाहरण घ्या ना. निवडणुका लागल्यानंतर मागच्याच आठवड्यात इथे तर भाजप दारोदारी जात आहे, मतं द्या मतं द्या. पण इकडचाच मोठा प्लांट, एअरबस टाटाचा प्लांट विदर्भातून त्यांनी नेला गुजरातमध्ये, आणि त्याच प्लांटसाठी मोदी साहेबांनी रोड शो काढला की बघा बघा आम्ही महाराष्ट्रातून कसा खेचून आणलं गुजरातमध्ये. हा कुठचा न्याय? आपण ह्या देशाचे भाग आहोत की नाही, राज्य आहोत की नाही? जेवढा अन्याय आपण पाहतोय, 2 पक्ष फोडले, एक परिवार फोडला, आणि हे झाल्यानंतर सरकार स्थापन केल्यानंतर जीएसटीचा परतावा येतो का वेळेवर? ते नाही येते. टॅक्सेस किती भरतो आपण? तर देशात सर्वात जास्ती भरतो. पण जे काही आपण देशभरातून, चला मी तर म्हणतो इकडचे भूमिपुत्रच नाही, देशभरातून लोक जे येतात एक स्वप्न घेऊन रोजगाराचे, ते पण तुम्ही चिरडलेत. पण मला एक सांगा की आता तुम्ही या मुलाखती दरम्यान एक गोष्ट सांगताय की भाजपचे नेते किंवा हे लोकसभेनंतर तुमच्याशी डायलॉग करतात किंवा येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. संजयजी, आपली जेवढी पोहोच आहे सरकारमध्ये हे आपल्याला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे. नाही नाही, पण मला एक गोष्ट मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की ज्यावेळी आपण या मुलाखत दरम्यान बोलतोय की ह्या सगळ्यांच्यासाठी आता तुमच्यासाठी भाजपचे दरवाजे कायमचे बंद आहेत का? बघा, तुम्ही मला सांगा की ज्या भाजपाने आम्हाला नकली संतान म्हणलंय, उद्धव साहेबांना नकली संतान म्हणलंय, काल परवाकडे एका भाजपच्या नेत्याने गोळी मारण्यापर्यंतची भाषा केली खोट्या एका स्टेटमेंटवरनं की काय दिवाळीचे कंदील का लावताचं कुर्बानी नाही होत वगैरे. म्हणजे एक तर खोटं बोलायचं, त्याच्यात अशी भयानक भाषा करायची गोळी मारण्याची वगैरे. आणि ह्या मेंटॅलिटी सोबत आज तुम्ही सांगायचं भाजपसोबत जायचं असेल, जी भाजप आम्ही ओळखत होतो, त्याच्यात मग विनोद तावडेजी आले, गोपाळ शेट्टीजी आले, राज पुरोहितजी आले, पंकजाताई आहेत, पूनमताई आहेत, प्रकाश मेहताजी आहेत, एकनाथ खडसेजी आहेत. ही भाजप आहे कुठे आज? म्हणजे तुम्ही जे आज तो- भाजपने साईडलाईन केले त्यांचीच नावं घेताय. पण हे म्हणजे भाजप नाही, पण हे जे भाजपची जी मी नावं घेतली, ही ओरिजिनल भाजप नाहीये का, ज्यांनी महाराष्ट्रात भाजप वाढवली, हो. ज्यांनी युती जपली? आजचे जे भाजपचे चेहरे आहेत, प्रमुख 5 चेहरे आहेत, ते नावं घेऊन सांगा मला कोण आहेत? सगळेचे सगळे 2019 नंतरचे इम्पोर्ट आहेत. आणि मग भाजप नक्की कुठची? आणि ही भाजप जी आहे आत्ताची, ही भाजप, चला एका बाजूला तर तुम्ही देशात आगी लावण्याचा प्रयत्न करताय, खोटं हिंदुत्व पसरवताय, राम मंदिर अपूर्ण होतं, स्वतःच्या स्वार्थासाठी उद्घाटन केलं. पण त्याच बाजूला तुम्ही महाराष्ट्रात जर येऊन पाहिलं तर ज्या भाजपाने महाराष्ट्रावर अन्याय केलेला आहे, अत्याचार केलेला आहे, आपण पाहताय लुटलेलं आहे ह्या महाराष्ट्राला, सुरतेच्या लुटीचा बदला घेतलेला आहे. जी भाजपा सरदार वल्लभभाई पटेलांचा स्टॅच्यू बरोबर बनवू शकते, पण छत्रपती शिवरायांच्या स्टॅच्यूमध्ये घोटाळा करते, अशा भाजपबरोबर कसं जाऊ शकतो आम्ही? म्हणजे हे आम्ही समजायचं का की निवडणुकीनंतर सुद्धा अशा प्रकारची कुठची अभद्र युती आघाडी शिवसेनेकडून होणार नाही? बघा, उद्धव बाळासाहेब ठाकरे देवेंद्रजी एखाद्या चॅनलवर बोलू शकतात, नाही नाही नाही, ही युती नाही, ती युती. हे आम्ही तसं नाही करू शकत. म्हणजे होणार नाही. सरकार पाडण्याचं पाप आम्ही कधी केलं नाही, आणि जे महाराष्ट्राला लुटतायत त्यांच्यासोबत आम्ही जाऊ शकत नाही. मला सांगा, भारतीय जनता पार्टीची खूप मोठी ताकद आहे, भली मोठी फौज गुणी निवडणुकीत उतरलंय. याचा सामना करते वेळी शिवसेनेकडे असे कुठले घटक आहेत जे तुम्हाला फार महत्त्वाचे वाटतात? बघा, आपण जेव्हा लढतो तेव्हा खूप वेळा बोलतो तन मन धन लगा के लढेंगे. धन सगळं भाजपकडे, जास्तीत जास्त इलेक्ट्रॉल बॉन्ड कोणाकडे होते? भाजपकडे. अजूनही डोनेशन कोणाकडे आहेत? भाजपकडे आहेत. ईडी, IT, CBI कोणाचे आहेत? भाजपचे आहेत. सगळी यंत्रणा कोणाच्या हातात आहे? भाजपच्या हातात आहे. पोलीस यंत्रणा कोण चालवते? भाजप चालवते. पण आमच्याकडे तन आहे आणि मन आहे. ह्या तन आणि मननी आम्ही लढत आहोत. महाराष्ट्र आपण पाहताय आज हैराण आहे, त्रस्त आहे की जे काही अवकाळी सरकार आमच्या डोक्यावर बसवलं, जणू काही हे दिल्लीकडून आक्रमण करतात महाराष्ट्रावर. हे आक्रमण थांबणार कधी? ते आम्ही पाहतो आणि ते आम्ही रोखायला निघालेलो. शिवसेनेच्या 3ऱ्या पिढीतलं तुमचं नेतृत्व आहे, निवडणुकीच्या राजकारणात तुम्ही उतरलेले आहात. आता हे संपूर्ण राजकारणात उतरतेवेळी एक ठाकरे आडनावाचं म्हणजे थोडं बहुत दडपण हे कधी तुम्हाला जाणवलं आहे का?
कधीच नाही. कारण घरात लहानाचं मोठं होत असताना देखील जेव्हा आम्ही माझ्या आजोबांसोबत फिरायचो, अवतीभोवती वावरायचो, तेव्हा कधीही त्यांनी ओळख म्हणून आजोबा सोडून दुसरी दिली नाही. अर्थात पक्षात माझे पक्षप्रमुख, शिवसेना प्रमुख म्हणूनच होते आणि नेहमी म्हणजे लहानपणीपासून ते पण पाहिली, ती बाजू पाहिली. त्यांच्याबरोबर अनेक दौरे केलेले आहेत, अनेक सभांना गेलेलो आहे, त्यांच्या बैठकीत बसलोय. पण हे पण तेवढंच सत्य आहे की त्यांची महत्त्वाची बैठक सुरू असताना नातू म्हणून मी तिथे बाजूला क्रिकेट पण खेळू शकत होतो, त्यांच्या मांडीत पण बसू शकत होतो. तर हे सगळं म्हणून दडपण कधीच नव्हतं. आणि त्यांनी स्वतःही कधी म्हणजे जे काही मनाला पटलं ते बोलले. खूप अशी काही इमेज म्हणजे जपायची आहे, सिरियसली घ्यायचं असं नव्हतं. कोणी समोर आलं तर मित्रासारखे गप्पा मारायचे. तसेच माझे वडील आहेत. म्हणजे कधीही आम्हाला हे सांगितलं नाही की अरे तू ठाकरे आहेस, तू ठाकरे आहेस, तू ठाकरे आहेस, तू असंच वागायला पाहिजे, कधी नाही. मागील 2.5 वर्षाच्या काळामध्ये ज्यावेळी शिवसेना फुटली, शिवसेनेचे 40 आमदार गेले, त्यावेळी कधी बाळासाहेबांच्याशी तुम्हाला आठवण आली की या क्षणी बाळासाहेब हवे होते, या क्षणी म्हणजे उद्धवजींचं ते संपूर्ण क्रायसिस, एक नातू म्हणून आजोबांची आठवण कधी तुम्हाला आली सर्वाधिक? तुम्हाला सांगू, एकच आठवण मला महत्त्वाची जेव्हा म्हणजे क्षण होता आमच्यासाठी, तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत होते शिवतीर्थावर. तेव्हा मला खूप आठवण आली. आणि अर्थात ती आठवण म्हणजे अजूनही माझ्या मनात आहे. मला वाटलं होतं की ते जे स्थान आहे आजसाठी महत्त्वाचं होतं, छत्रपती शिवाजी महाराज पार्क आणि शिवतीर्थ, तर ते आहे. दुसरी म्हणजे कोविडच्या काळात जगभरात जेव्हा उद्धव साहेबांचं कौतुक झालं, WHO ने जेव्हा कौतुक केलं, तेव्हा मला नक्की वाटलं की आज जर राजा असता तर पाठीवर थाप मारली असती की अरे खूप चांगलं काम केलं. बाकी लढाईच्या वेळी मला वाटत नाही कधी अशी गरज मला कधी वाटते की आज असायला पाहिजे, कारण आमच्या रक्तात वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत, तर ते लढायला त्यांनी ताकद दिलेले आशीर्वाद असतो. पण जे चांगले क्षण असतात शिवसेनेसाठी किंवा परिवारासाठी, तेव्हा मला आठवण नक्की येते. लढाईच्या वेळी आठवण तर असतेच, पण त्यांची ताकद आहेच. आणि जर मग ते नाही शिकलो त्यांच्याकडून, प्रत्येक वेळी ते वाटले की आज असायला पाहिजे, मग त्यांच्याकडून काय शिकलो आम्ही? एक शिवसेना हा कायम बोललं जातं की भावनिक विषयांवरती वाढलेला पक्ष आहे, भावनिकता घेऊन चालणारा. सो केवळ भावनिकता ही शिवसेनेची बलस्थान आहेत की शिवसेनेला जी आता पुढची जी काय प्रगती साधेल, जी 2.5 वर्षामध्ये ज्या काही गोष्टी अर्धवट राहिलेल्या आहेत, तर ह्या सगळ्याचा तुम्ही साम्य कसा काय बघा, सांभाळता? आम्ही भावना म्हणजे आम्ही चांगल्या भावनेने ह्या महाराष्ट्राला सेवा करण्याची महाराष्ट्राची आम्ही प्रयत्न करत होतो आणि तेच आम्ही करत राहू. म्हणजे आम्हाला अजूनही खात्री आहे की आता महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर, आमचं सरकार बनल्यानंतर ज्या काही गोष्टी सरकार येणार 100% येणार, 100% महाविकास येणार. संपूर्ण बहुमत, बहुमताचं सरकार येणार, पूर्ण बहुमत सरकार येणार. बिलकुल. आणि हे झाल्यानंतर जे अर्धवट प्रकल्प आहेत ते तर आम्ही पूर्ण करूच, पण जे फसवा योजना ह्यांनी आणलेल्या आहेत किंवा जे आता आपण पाहतोय की योजना आली की योजनेत पैशाच्या आधी होर्डिंगसाठी पैसे जास्ती वापरले जातात. आज कितीतरी योजना ह्यांच्या अपुऱ्या पडलेल्या आहेत. आज कितीतरी ह्यांनी शब्द दिलेत पण कुठेही आश्वासनं पूर्ण केली नाहीत. मग ते मुंबईसारख्या शहरामध्ये पोलीस हाऊसिंग किंवा रिटायर्ड पोलिसांसाठी घरं असतील, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घरं असतील, जुनी पेन्शन योजना असेल, माझ्या मुंबईची BST ही सेवा हे बंद पाडायला निघालेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. पण उद्धव साहेबांनी आपल्याला आठवत असेल, सरकार आल्या कर्जमुक्ती केली होती. अनेक मुख्यमंत्र्यांनी कर्जमुक्तीची घोषणा केली, पण निवडणुकीच्या तोंडावरती. उद्धव साहेबांनी 5 वर्ष निवडणुकीला असताना कर्जमुक्ती करून दाखवली. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्याच्यात एका चांगल्या भावनेने आम्ही काम करतो. अर्थात टेक्निकली जायलाच लागतं, लॉजिकली जायलाच लागतं, इम्प्लिमेंटेशन त्याचं बरोबर असायलाच लागतं. पण तुमची भावना मनात जर साफ असेल, स्वच्छ असेल, तर तुम्ही करू शकता. आता बोलतो तुम्ही म्हणाल की महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जे काही त्यांनी अनावश्यक असे काही प्रकल्प आणलेस किंवा होर्डिंगवरती फक्त चमकण्यासाठी आले, ते प्रकल्प तुम्ही बंद करणार? पहिल्यात मोठा प्रकल्प म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदे. हे अनावश्यक आहे, हे अवकाळी आहे, हा अत्याचारी प्रकल्प आहे जो आम्हाला बंद करायला लागेल. पण बघा, नाणार आणि बारसू स्थानिकांचा विरोध आहे, कशाला पाहिजे? जेव्हा आपण बोलतो राख रांगोळी केली एका जागेची किंवा एका गोष्टीची किंवा एखाद्या वस्तूची, आपण गेल्या 10 वर्षात पहा, राख आपल्यासाठी आणि रांगोळी गुजरातसाठी हीच भूमिका राहिली. पण त्याच्यात काही काही गोष्टी जसं तर त्यांना हरल्यानंतर लोकसभा निवडणुकीत समोर हार दिसायला लागली, त्याच्यानंतर तर लाडकी बहीण आणली. ह्या योजनेतून ते 1,500 रुपये देतात. म्हणजे जे 2014ला 15 लाख देणार होते ते आता 1,500वर आलेत. काल परवाकडे मी पाहिलं, योगी आदित्यनाथजी 300 रुपयाचा चेक वाटप करतात. तर मी हेच सांगितलं की भाजप 150 रुपयाचं पण चेक वाटप करेल आणि कुठेही लाज वाटणार नाही. पण आम्ही ती योजना दुप्पट करू, 3,000 रुपये देऊ आणि त्याला महालक्ष्मी योजना बोलत आहोत. एक महत्त्वाचं ह्याच्यात,
जी भावना असते ती स्वच्छ झालं पाहिजे. आणि हे करत असताना कुठेही सरकारी कर्मचाऱ्यांचं जे वेतन आहे ते थांबवणार नाही. जुनी पेन्शन योजना लागू करू, हे आहे, करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही पुढचा प्रश्न विचाराल ह्याच्यासाठी पैसे कुठून येणार, कारण तुम्ही त्याच्यावर खूप अभ्यास करता, माझी चर्चा होत असते. पण तुम्हाला सांगू का, खरोखर ज्या कॉन्ट्रॅक्टर्ससाठी ह्यांनी योजना काढलेल्या आहेत पैसे वाटपाचे आणि त्याच्यातून हे खोके काढतात, ते जरी बंद केले किंवा त्याच्यावर जरी मोजमाप लावलं ना, तरी खूप पैसा ह्या राज्यात आहे. तुम्ही एक उदाहरण घ्या, पुण्याचा जो एक रस्त्याचं त्यांनी रिंग रोडचं एस्केलेशन कितीचं झालंय, 20,000 कोटी. म्हणजे मूळ किंमत 20,000 कोटी नाही, एस्केलेशन वाढीव किंमत सुप्रमाजी त्यांनी दिली, सुधारित प्रशासकीय मान्यता, ती 20,000 कोटीची आहे. मुंबई पुण्याचा जो आपला रस्ता आहे त्याच्यातली मिसिंग लिंक जी आहे, लोणावळ्यातले टनल बायपास, त्याचं एस्केलेशन 6.5 की 7,000 कोटीचं झालेलं आहे. ह्या आपल्या वर्सोवाचे लिंक रोड आहे, नॉर्थ बाउंड कोस्टल रोड, त्याच्यात एस्केलेशन केलं, साऊथ बाउंड कोस्टल रोडमध्ये केलं. जिथे जिथे एकनाथ शिंदेनी हात लावलाय तिथे कॉन्ट्रॅक्टर बदललाय किंवा एस्केलेशन केलं. मग हे सगळे जे प्रकल्प तुम्ही जी नावं घेतली, त्या सगळ्या प्रकल्पांचं तुम्ही पुनर्विचार करणार आहात? बघा, काही काही ठिकाणी तुम्हाला पुनर्अभ्यास करायला लागतो आणि जे कॉन्ट्रॅक्टर्सला अधिकचे पैसे देत आहेत ते खरंच गरजेचे आहेत का, ते करणं गरजेचं आहे. पण नक्की धारावीचा जो प्रकल्प आहे तो पूर्णपणे आम्हाला पुनर्विचार करून नुसतं अदानी समूहाचा विकास नाही तर धारावीकरांचा विकास कसा होईल, त्यांना 500 स्क्वेअर फुटाची घरं कशी मिळतील, त्या घरांमध्ये एखादी खोली अशी होऊ शकते की जी तुम्ही वेगळ्या काही जी तुमचा पारंपरिक आत्तापर्यंत व्यवसाय आहे किंवा लघु आणि सूक्ष्म व्यवसाय आहे त्याच्यासाठी वापरू शकता का. कारण बघा, धारावी हे नुसतं घरं नाहीत, नुसतं झोपडपट्टी नाही. धारावीमध्ये झोपड्या तर आहेतच, पण त्याच्यात अनेक वर्ष तिथे मायक्रो आणि स्मॉल इंडस्ट्रीज आहेत, पारंपरिक व्यवसाय आहेत, कोळीवाडा आहे, गावठाण आहे. ह्या सगळ्याचा तुम्हाला समावेश करून घ्यायलाच लागेल. आणि त्याचसोबत मुंबईसाठी रोजगार वाढवेल असं तुम्हाला एक आर्थिक केंद्र असेल, औद्योगिक केंद्र असेल, तुम्ही करू शकता. त्याचसोबत तुम्हाला 500 स्क्वेअर फुटाची घरं देता येतात. पण हे जे करत आहेत ह्याच्यात घरं तर साधारणपणे 2 लाख कुटुंबांना मिळणार नाही, तर पात्र ठरवतील. बाहेरचे 540 एकर घेतात, 1080 एकर फुकट्यात अदानीला मिळत आहेत. फायदा कोणाचा होतोय, अदानी समूहाचा होतोय. धारावीकरांना काय मिळतं याच्यात. तुमचं सरकार आल्यावरती अदानीसाठी कम्प्लिटली रेड फ्लॅग असेल? नाही, आम्ही कुठच्याही इंडस्ट्रियलिस्टच्या विरोधात नाही आहोत, कुठच्याही उद्योगपतीच्या विरोधात नाही आहोत. पण जर कोणी माझ्या मुंबईला लुटत असेल, महाराष्ट्राला लुटत असेल, तर त्याच्या विरोधात आम्ही राहू. त्यांना जर विकास करायचा असेल 100% करावा. पण अधिकचे तुम्हाला 540 एकर कशाला पाहिजेत, मड आयलंडमध्ये तुम्हाला 140 एकर कशाला पाहिजेत, कोळीवाड्याचे आणि गावठाणाचे, हा विचार तुम्हाला करावाच लागेल. जे धारावीचा तुम्ही पुनर्विकास तुम्ही सांगताय, मग त्या धारावीकरांमधून तुम्ही 2 लाख कुटुंब कसे अपात्र करणार, का करायचे, का त्यांना 500 स्क्वेअर फुटाची घरं नाही द्यायची. जर तुम्ही इतरांना देऊ शकता तर ह्यांना द्या. आणि ह्या गोष्टी तुम्ही ज्या सगळ्या सांगतात आकडेवारीसह, ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी जर न्याय नाही मिळत त्यावेळी लोक कोर्टात जातात, 100% दाखल करतात, सगळ्या गोष्टी. मग ह्या सगळ्या चुकीच्याच गोष्टी होत आहेत का? बघा, मी तुम्हाला सांगतो, धारावीचा जो तुम्हाला मोजमाप द्यायचा असेल, जसं मी सांगितलं 300 एकर ही मूळ धारावी आहे. झोपडपट्टी काही ठराविक आहे, वेगळ्या वस्त्या आहेत, कोळीवाडे आहेत, गावठाण आहेत, त्याच्यानंतर मायक्रो इंडस्ट्रीज आहेत, स्मॉल इंडस्ट्रीज आहेत, पारंपरिक व्यवसाय. हेच आपल्याला सगळं बसवायला आपण 250 एकर अजून दिले, म्हणजे 540 एकरची ही पूर्ण धारावीचा प्रकल्प झाला. ह्या 540 एकरमध्ये तुम्ही अधिकचा जी जागा घेतली, रेल्वेची असेल, टाटा पॉवरची असेल, त्याच्यात तुम्ही प्रोजेक्ट ट्रान्झिट कॅम्प किंवा स्ट्रेट इमारती करू शकता, जसं आम्ही BDD मध्ये करतोय, आणि की टू की डेव्हलपमेंट करू शकता. जो उरलेला एरिया आहे त्याच्यात 1.33च्या FSI मध्ये देखील हे जे 4.5 लाख लोक आहेत त्यांना तुम्ही घरं पूर्ण 500 स्क्वेअर फूट आणि व्यवसाय त्यांचा घेऊ शकता, औद्योगिक क्षेत्र आणू शकता, आर्थिक केंद्र आणू शकता. पण हे न करता ह्यांना 4चा FSI, म्हणजे लोकसंख्या यांची धारावीची हे 4.5 लाखावरनं 16 लाखावरनं नेणार. यांना पाणी कोण देणार, वीज कोण देणार, अदानी नाही देणार, मुंबई महानगरपालिका देणार. बरं, हे सगळं होत असताना 2 लाख कुटुंबांना तिथे घरं नाही मिळणार, अपात्र ठरवणार. त्यांना मुलुंडमध्ये नेणार, त्यांना घाटकोपरमध्ये जागा देणार, त्यांना कांजूरमार्गमध्ये देणार, पार्ल्यात देणार, बडमध्ये देणार. आणि ह्या धारावीत तुम्ही साधारणपणे जेव्हा सेल टावर बांधणार तेच करत असताना ओपन स्पेस प्रीमियम माफ, स्टेअरकेस प्रीमियम माफ, जो महत्त्वाचा प्रीमियम 5,500 कोटीचा मुंबई महानगरपालिकेचा माफ, हे चुकीचं नाही. आणि माझं हेच म्हणणं आहे, उद्धव साहेबांचं हेच म्हणणं आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं हेच म्हणणं आहे की जे काही तुम्हाला सरकारला द्यायचं असतं, जे काही तुम्हाला मुंबई महानगरपालिकेला द्यायचं द्या, आणि तुम्ही जगातले सर्वात श्रीमंत बनाना, कोण रोखते तुम्हाला. पण विकास जो धारावीचा झाला पाहिजे तो करायला पाहिजे तुम्ही. एक मुंबई महापालिकेचा ज्यावेळी विषय येतो त्यावेळी मुंबई महापालिकेने आदित्य ठाकरे एक समीकरण बनलेलं आहे. कारण जेव्हापासून तुम्ही सत्तेतून पायउतार झाला तेव्हापासून दर महिन्याला तुम्ही मुंबई महापालिके त्यावेळेचे कमिशनर असलेले इक्बाल सिंग चहल असतील किंवा आताचे भूषण गगराणी, हा जो स्ट्रीट फर्निचर जो काय घोटाळा आहे किंवा रस्ते CC रोडचा घोटाळा,
हा ज्यावेळी तुम्ही सत्तेत बाहेर होता त्यावेळी तुम्ही काढत होता, मुंबईकरांना तुम्ही काय आश्वस्त करता की हा शेवटपर्यंत जाणार आहे? मुंबई महानगरपालिका ही मी अगदी लहानपणापासून जवळून बघत आलेलो आहे. कारण साधारणपणे माझ्या वडिलांनी ती जपली जोपासली. आम्ही जेव्हा 1997 मध्ये सत्तेत आलो तेव्हा 600 कोटीची तूट होती. आणि 2022 पर्यंत जेव्हा आमची टर्म संपली, 25 वर्ष साधारणपणे, तेव्हा 92,000 कोटीचं सरप्लस होतं. आणि ते सरप्लस आपण पण मुंबई महानगरपालिका जवळून कव्हर करता प्रत्येक रुपया आपण बजेटमध्ये दाखवायचो. ह्या सरप्लसमधून गोरेगाव मुलुंड लिंक रोड असेल, STPचा प्लांट असेल, आपलं कोस्टल रोड असेल, मग प्रत्येकाचं सॅलरी असेल, पेन्शन असेल, ग्रॅच्युटी असेल, हे सगळं आपण सांभाळून लोकांना ते पारदर्शकपणे दाखवायचं. पण आत्ता जर तुम्ही पाहाल, हे FD कधी तोडली नव्हती तुम्ही? ही कधी तोडणे नाही. FD आपल्याला जेव्हा तोडायची असते एखाद्या प्रोजेक्टसाठी तोडायला लागते. आत्ता कशासाठी तोडली हो यांनी FD? ह्यांनी 2 लाख कोटीचे 2.5 लाख कोटीचे कमिटेड लायबिलिटी केलेत. 6,000 कोटी मागच्या वर्षी यांनी दाखवले रस्त्यासाठी. तो घोटाळा मी लोकांसमोर आणला, त्यांना 6,000 कोटीवरनं 5,000 कोटीवर यायला लागलं. दुसऱ्या वर्षी घोटाळा केला 6,000 कोटीचा परत रस्त्याचा. 12,000 कोटी ह्यांनी रस्त्यासाठी दाखवलेत. मला एक तरी किलोमीटर ह्या मुंबईत दाखवा जो आत्ताच्या काळात कॉन्क्रिटाईज पूर्ण झालाय. म्हणजे 12,000 कोटी फक्त पेपरवरती दाखवलेत, बाकी पेपरवर दाखवलेत, कॉन्ट्रॅक्टरना दिलेत, खोके काढलेत, पण बाकी काय केलंय? सॅनिटरी पॅड्सना ह्यांनी घोटाळ्यातून सोडलं नाही, कचऱ्याला सोडलं नाहीये, ह्यांनी स्ट्रीट फर्निचर सोडलं नाहीये. आणि हे सगळे घोटाळे उघड आहेत. मी तुम्हाला अजूनही सांगतो, जेव्हा सरकार आमचं बसेल आता महाविकास आघाडीचं, आम्ही चौकशी करू आणि जे कोणी दोषी असतील ह्यांना जेलमध्ये टाकू. कारण ह्या महापालिकेशी आमचा जीव एवढा लागलेला आहे. हेल्थकेअर सर्व्हिसेसमध्ये बघा, मुंबई महानगरपालिकेने कदाचित एकमेव महानगरपालिका असेल जिचे 4 मेडिकल कॉलेज आहेत. महानगरपालिकेचं काम काय असतं? प्रायमरी हेल्थकेअर, दवाखाने आपले, तरी पण हॉस्पिटल स्वतःचे, टर्शरी हेल्थकेअर, सुपर स्पेशालिटी हेल्थकेअर हे मुंबई महानगरपालिकेचं. पण आज परिस्थिती बघतोय, आपलं सायन्स असेल, नायर्स असेल, कधी कुठे कुठच्या हॉस्टेलमध्ये आग लागते, कधी एक्सरेची फिल्म नाही आहे, IV फ्लुइड्स तुम्ही CSR मधून घ्यायला लावता. आणि जेव्हा अधिवेशनात विषय येतो तेव्हा दोष कोणाला देता तुम्ही? रेसिडेंट डॉक्टरना देता किंवा डीनना देता. पण जे प्रशासक बसलेले आहेत, ज्यांनी घोटाळा केलेला आहे, त्यांना दोष तुम्ही देत नाही. तसंच मुंबई महानगरपालिकेच्या शाळा, या देशामध्ये एकमेव मुंबई महानगरपालिकेसारखी पालिका असेल ज्यांनी मुंबई पब्लिक स्कूल ही जगभरात फेमस केली. मुंबई पब्लिक स्कूल 1234 आपल्या शाळा आहेत, त्याच्यात आपण 600 वर्गांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम आणले. प्रत्येक विद्यार्थ्याला आपण iPad सारखा तुम्ही पॅड्स दिले ज्याच्यातून तुम्ही शिक्षण घेऊ शकता. 3.5 लाख विद्यार्थी आहेत, 8 भाषांमध्ये शिकतात. मराठी आहे, इंग्लिश आहे, सेमी इंग्लिश आहे, हिंदी आहे, गुजराती आहे, उर्दू आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे. मग तसंच आपण पाहिलं तर ह्या शाळेंमध्ये आपण IB बोर्ड आणला. जगात कुठे नसेल तसं महानगरपालिकेत IB बोर्ड मोफत आणला. IGCSE आणला, CBSE आणला, ICSE आणला. आणि ज्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्या भरतीला गळती लागायची तिथे आपण लॉटरी काढायला लागली. पण ह्या लोकांनी हे सगळं बंद करून टाकलं. तर म्हणून आमचा जीव जळतो ना की हे मुंबईचा जो पैसा आहे स्वतःच्या घोटाळ्यासाठी वापरतात. पण आता ज्या तुम्ही सांगितलं की प्रशासकांच्या काळात हे सगळं झालं, पण ते जे प्रशासक ज्यावेळी तुम्ही सत्तेत होता त्यावेळी ते तुमच्या गळ्यातील ताईद होते नक्की. आणि नंतर ते मग असे अधिकारी जे खरंच केवळ खुर्चीचे लॉयल असतात, खुर्चीचे लॉयल असलं पाहिजे. असायलाच पाहिजे. मुंबईकरांची ते लॉयल कधीच नाही. एक मिनिट संजयजी, कसं होतं तुम्हाला सांगतो. जे अधिकारी आपण जे सांगताय ते आता राज्याच्या प्रशासनामध्ये आहेत, त्यांनी कोविडमध्ये काम केलंच ना. कोविडमध्ये काम केलं, आपण त्याच्यावर धुमतच नाही आणि चांगलंच काम केलं. तुम्हाला एक उदाहरण देतो. सरकार जेव्हा महाविकास आघाडीचं बनलं तेव्हा कोणाला वाटलं नव्हतं की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार बनेल. कोणाला, आम्हाला पण स्वप्न पडलं नव्हतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री बनतील. पहिल्या दिवशी उद्धव साहेबांनी जेव्हा मंत्रालयात सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली, सगळे होते तिथे अधिकारी, त्यांना प्रत्येकाला सांगितलं की बघा, काही काही लोकांवर तुमच्यावर स्टॅम्प आहे की तुम्ही अमुक व्यक्तीचा माणूस आहे, तुम्ही अमुक व्यक्तीची हे करता, लॉयल्टी आहे. उद्धव साहेबांनी सांगितलं मी तुम्हाला ऑफिसर म्हणून बघतो, स्टॅम्प तुमचे बघत नाही, तुमचे लेबल बघत नाही. तुमचे पुढचे 3 महिने माझ्यावर प्रेशर आहे. मला मित्रपक्ष देखील सांगतायत की ह्यांची बदली करा, त्यांची बदली करा. ना पोलीस प्रशासनात किंवा शासनाच्या प्रशासनात IAS आणि IPS कोणाची आपण बदली केली नाही आणि त्यांच्याकडून आपण काम करून घेतलं. जसं तुम्ही बघा, सहकार खातं असेल किंवा IT खातं असेल किंवा कृषी खातं असेल, ह्याच 3 खात्यांचे अधिकारी न बदलता आपण एका बोटावर 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती आपण इम्प्लिमेंट केली आणि यशस्वीरित्या केली. देवेंद्र फडणवीस साहेबांची कर्जमुक्ती अजूनही चालू आहे. ती यादी मागे यादी, मग तुम्ही कधी पंजोबाला आणा, कधी हा चेहरा दाखवा, हे बोट दाखवा, तो आधार कार्ड दाखवा, तसं नाही केलं आपण. तर लोक तीच असतात. तुम्ही लिडरशिप काय देता हे महत्वाचं असतं. आत्ताचे जे लीडर आहेत, जे अवकाळी घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत,
त्यांच्या मनात भ्रष्टाचार आहे. पळाले ते भ्रष्टाचारामुळेच. जे गब्बर बनले ते नंतर गद्दार बनले. आणि म्हणून ते जसं चालवतात सरकार, ती छाप दिसते सगळ्यांवर. मी तुम्हाला मुंबई महापालिकेवरून थोडंसं आता राज्यावर किंवा एकूण ह्याच्यावर नेतो की एक शिवसेना बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे यांनी वेगळ्या पद्धतीने शिवसेना पुढे नेली. संघटनात्मक बांधणी असू दे, संसदीय ओव्हरऑल राजकारण असू तर यामध्ये जास्तीत जास्त तुमच्या पक्षाचे आमदार निवडून येतील यासाठी उद्धवजी तर प्रयत्न करतात. तुमच्याकडून असे काय काय विशेष प्रयत्न केले बघा, दोन गोष्टी आहेत. एक तर आम्ही राज्य सरकारमध्ये असताना उद्धवजींच्या नेतृत्वात आपण पाहिलं असेल, आज अनेक असे लोक झालेत जे नुसतं सिम्पथी म्हणून नाही, पण एक जेन्युइन प्रेम आणि एक फॅन क्लब झाला उद्धवजींचा, जो पक्षाच्या पलीकडे, धर्माच्या पलीकडे, कुठच्याही लेबलच्या पलीकडे. आज आपण पाहतोय, आजच मी कुठच्या तरी एका इमारतीत होतो आणि प्रचारात होतो. प्रचार वगैरे झाला, चर्चा झाली, माझं जे काही क्वेश्चन आन्सर सेशन होतं ते झालं. त्यानंतर एक महिला आली माझ्याकडे, सांगितलं, प्लीज टेल युअर फादर थँक्यू, बिकॉज ऑफ हिम आय वॉज सेव्ह ड्युरिंग कोविड. हो. आणि हे कितीतरी लोक आहेत. मध्ये मागच्याच वर्षी मी कुठेतरी एक शीख समाजाचा कार्यक्रम होता, त्यांनी येऊन मला नमस्कार केलं की चेंबूर येथे, आपको पता नहीं होगा मैंने आपको ट्वीट किया था और उस ट्वीट की वजह से मेरी जान बच गई, मेरी बेटी की जान बच गई, ऑक्सिजन देऊ शकलो. तर ह्या काही गोष्टी आहेत, मला वाटतं ह्या फार महत्त्वाच्या आहेत. आणि उद्धवजींनी जे काम केलं नुसतं कोविड काळात नाही, तर शेतकऱ्यांसाठी जे असेल, महिलांसाठी जे असेल, तरुणांसाठी जे रोजगार आपण खेचू शकलो महाराष्ट्रामध्ये, हे आहेच. आणि हेच काम पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. आता बघा कसं झालं थोडं आमचं, की जेवढं पुढे गेलो, हे 40 गद्दार पळाल्यानंतर असं लोकांना वाटलं की आम्ही मागे गेलो. पण महाराष्ट्र फिरताना एक दिसतंय की कदाचित 40 चोर हे निघून गेले, 13 खासदार निघून गेले, जे काही नेतृत्व होतं आमच्या त्या लेवलचं, अनेक लोक पळाले. मुंबईत 50 नगरसेवक सारखे लोक पळाले, पण जनता आमच्या सोबत राहिली. हे फार महत्त्वाचं आहे. पण ती जनता किंवा शिवसैनिक राहण्याचं जे कारण आहे ते तुमच्या आजोबांच्या ज्या पद्धतीने त्यांनी शाखात्मक संघटना आहे ना, केली, शाखेंचं काम शिवसैनिक आहे, ठेवली, शिवसैनिक शाखेंचं ठेवले. काम आहे, पण आमच्या आता- शासनातलं काम आहे. पण आता हे करतेवेळी राजकारणात आता आघाडी किंवा युत्या ह्या आता अपरिहार्य झाल्या. नक्की. मात्र जसं बाळासाहेबांना वाटत होतं की त्यांचा मुख्यमंत्री म्हणजे 145 आमदार, मी मुख्यमंत्री का म्हणतोय की 288 आमदारांपैकी 145 आमदार जर शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आणायचे असतील तर या राज्यातील जनतेला तुम्ही तो कोणत्या वर्षी तो सुधीर दाखवा. तुम्हाला सांगू का, मी भाजप सारखं बोलणार नाही की 2047 किंवा 2090, कारण आमचं स्वप्न ना कधी आजोबांचं ना माझ्या वडिलांचं किंवा माझं असं होतं की मला हे पद पाहिजे किंवा ते पद पाहिजे. मी पण आमदार झालो ह्याच कारणासाठी की आपण नाहीतरी लोकांमध्ये फिरत असतो, बरं असतो, आमदार म्हणून मला विधान भवनात बोलायची संधी मिळेल, काम करायची संधी मिळेल, एक फॉर्मली संधी मिळते. आमचं स्वप्न हेच आहे की आत्ता महाविकास आघाडीचं सरकार आणणं गरजेचं आहे. कारण ज्या प्रकारची लूट भाजप आणि एकनाथ शिंदे ह्या राज्यात करत आहेत, कदाचित सुरतेची जी लूट झाली त्याचा बदला घेत असतील, मला माहीत नाही, पण ती लूट रोखणं आत्ता गरजेचं आहे. मला एक सांगा की एक तरुण पिढी म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं, नवे जे काही तरुण नेतृत्व ज्यांना यायचं आहे, तर राजकारण हे ज्या पद्धतीने मागील 5 वर्षामध्ये संपूर्ण बरबडलं. म्हणजे तुमची आणि भाजपची युती होती, 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद देऊ केलं नाही, तुम्ही महाविकास आघाडीसोबत गेला, 2.5 वर्षानंतर एकनाथ शिंदे तुमच्या पण हे फक्त मुख्यमंत्री म्हणून नव्हतं. कसं होतं संजयजी, एक वृत्ती असते. भाजपची जी वृत्ती होती, आपण पहा 2014 लोकसभा आमच्या सोबत लढले, तेव्हा त्यांना वाटलं नव्हतं की सरकार 29 पक्षांचं की 30 पक्षांचं लढणार आहे आणि मग न लढणारे अधिक पक्ष हे ND मध्ये आले. तसं पाहायला गेलं तर त्या भाजपमध्ये जवळपास 30% लोक तर असे होते की बाहेरच्या पक्षातून आलेले. आता तर असे लोक आहेत ज्यांना प्रधानमंत्री महोदय 3 दिवसापूर्वी आरोप करतात, तिसऱ्या दिवशी हे लोक त्याच पक्षात जातात आणि वॉशिंग मशीनमध्ये जातात. हे जे भ्रष्टाचारी लोक भाजपमध्ये गेलेत, ती एक वृत्ती झाली. पण 2014 3 महिन्यात लगेच त्यांचं बहुमताचं सरकार केंद्रात आलं, 3 महिन्यात इकडची निवडणूक होती. सगळं ठरल्यानंतर एकनाथ खडसे साहेबांचा फोन आला आम्हाला की आता काही युती शक्य नाही. 2 दिवस राहिले होते, उद्धव साहेबांनी विचारलं काय अजून सीटचं एक्सचेंज करायचे का, 1 to 1 एक्सचेंज करायचे का, आम्ही तयार आहोत. नाही, वरतून सांगितलंय आता एकटं लढायचंय, आमचं बहुमताचं सरकार येतं. म्हणजे आम्ही 25 वर्ष ज्या पक्षाची साथ दिली, ज्या नेत्यांची साथ दिली, जेव्हा त्यांचे स्वतःचे नेते त्यांच्या बाजूला उभं राहायला फोटोत तयार नव्हते, अशा लोकांची साथ सोबत देऊन आम्ही बाहेरच्या राज्यात लढायचोही नाही का, तर भाजपचे मतं कमी व्हायला नको. अशा पक्षाचा विश्वासघात तुम्ही केला 14 ठीक आहे, एकदा मी समजू शकतो. त्याच्यानंतर अरुण जेटली साहेबांचा फोन आला, उद्धवजी आ जाओ साथ में, मैं संभाल लूंगा सब. सोबत गेलो, 5 वर्ष आम्ही पाहिलं. फडणवीस साहेबांबरोबर कधीही त्यांची पाठीत खंजीर खुपसला नाही, कधी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला नाही.
जसं त्यांनी आमच्यासोबत केलं तसं आम्ही कधी नाही केलं. जे काही मतभेद होते, मग नाणारवरनं असतील, बारसूवरनं असतील किंवा मग आरेवरनं आरेवर. असतील, हे सगळे ओपन होते, जगजाहीर होते. कधीही लपून छपून आम्ही राजकारण केलं नाही. कधी काँग्रेससोबत युती करायची, राष्ट्रवादीसोबत करायची, सरकार पाडायचं आम्ही ठरवलं नव्हतं. पण ते त्यांनी केलं. मग 19ला परत जो शब्द दिला होता, आणि तो शब्द का महत्वाचा आहे आमच्यासाठी, कारण तो वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत दिला होता, जे आमच्यासाठी मंदिर आहे. आणि मग हा बेसिक शब्द एकदा आम्ही फसलो जाऊन, दुसऱ्यांदा परत एकदा फसलो. थर्ड टाइम लकी भाजप बनवू नाही शकत ना, किती वेळा फसायचं भाजपच्या वृत्तीवर. तर हे फसवीचं राजकारण. ठीक आहे, तुमचे प्रधानमंत्री बहुमताचे बसले, तुमचं सरकार आहे केंद्रात, तुम्हाला महापौर पण नाही सोडायचं आहे, हाऊसिंग सोसायटी नाही सोडायचं आहे, कुठचंही स्पोर्टिंग क्लब सोडायचं नाही आहे. ही हाव जी आहे की मित्रपक्षांना आम्ही कधीच सोबत घेणार नाही, संपून टाकू. उद्धव साहेबांनी त्यांना एकदा सांगितलं पण होतं की आत्ता तुमचं बहुमताचं सरकार आहे, तुम्हाला वाटतंय की मित्रांची गरज नाही, कधी ना कधीतरी तुम्हाला मित्रांची गरज लागेल. आज बघा 240 वर आल्यानंतर कोण मित्र बनलेत? चंद्रबाबूजी, नितीश कुमार आणि नितीश कुमारजी. चंद्रबाबूजींनी मोदी साहेबांबद्दल काय काय बोलून ठेवलेलं आहे, संघाबद्दल काय काय बोलून ठेवलेलं आहे, भाजपबद्दल काय बोलून ठेवलेलं आहे. नितीश कुमारजी तर कधी आमचे परत मित्र बनतील पुढच्या 3-4 महिन्यात हे भाजपला कळणार सुद्धा नाही. म्हणजे पुढच्या 3-4 महिन्यात नक्की मित्र बनतील. जास्ती गौप्यस्फोट करायचे नसतात, पण ठीक आहे. मला एक सांगा की ज्यावेळी 40 आमदार फुटले होते त्यानंतर सर्वाधिक मोठे दौरे तुम्ही केले होते आणि मिंदे गद्दार हे सगळं. आता 2.5 वर्षानंतर आता सुद्धा राज्यामध्ये महायुतीच्या विरोधात वातावरण वाटतंय का तुम्हाला? नक्की वाटतं. एक लाट नक्की आहे, लोकांच्या मनामध्ये राग आहे. तुम्हाला एक सांगतो, काही लोक मला विचारतात की अरे तुमच्या मोठ्या सभा जशा लोकसभेच्या पूर्वी झाल्या तशा काही ह्या जुलै ऑगस्टमध्ये झाल्या नाहीत. त्याच्या 2-3 कारण आहेत. एक अर्थात लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच होऊन गेलेल्या, लोकांचं एक थोडं पॉलिटिकल फटीग होतं. आणि प्रत्येक ठिकाणी जिथे तिथे मी गेलो, मग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असेल, नाशिकमध्ये असेल, विदर्भात असेल, कोकणात असेल, तिथे थोडं लोकांना वाटत होतं की आम्हाला माहिती आहे मतदान महाविकास आघाडीलाच करायचं आहे, तुम्हाला आमचे आशीर्वाद आहेत, तुम्ही जिथे गेला नाही तिथे जाऊन या. आणि हे चालूच होतं. मग आपण पाहिलं असेल छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला, तिथे जाऊन आम्ही आंदोलन केलं. अनेक आंदोलनं मुंबईत घेतली, पुण्यात घेतली, ठिकठिकाणी घेतली. पण लोकांची एक सुप्त लाट आहे आणि मनात राग तर पक्का आहे महायुतीबद्दल. एक आहे की शिवसेना चोरल्याचा मुद्दा उद्धव ठाकरे यांच्याकडून तुमच्याकडून वारंवार मांडला जातो. ही चोरलेली शिवसेना किती वर्ष राहील असं तुम्हाला वाटते, आणि ती तुमच्याकडे ओरिजिनल परत कधी येईल? पक्ष चोरण्याचं भविष्य बघा, काय? चोरांना आम्ही परत घेणार नाही. घेणार नाही. चोरांना आम्ही जे आत्ताच तुम्हाला सांगितलं, 8 आमदार तर घेतलेच नाहीत. तुम्ही मला सांगा संजयजी, जे टेबलांवर चढून नाचलेले आहेत, हे असे आम्ही एक एक नमुने जनतेसमोर घेऊन जाऊ? आता तर मला घाण वाटते की कधीतरी आम्ही यांच्यासाठी प्रचार केला की यांच्या बाजूला बसलो होतो. कसे ते नाचले, कसे वागले, आणि पुढच्या पिढीला आम्ही हे एक्झाम्पल म्हणून देऊ की हे आमचे संस्कार आहेत, हे नाचणारे टेबलवर. काही झालं तरी बिलकुल नाही. शिंदे गटातील बिलकुल जे नाही. काय बघा, आमदार काही ठराविक जे आता जसं दीपेश, आम्हाला माहिती आहे काय करण्यासाठी गेलं होतं, तिथे राहून टचमध्ये होता. 1-2 मुंबईतले प्रयत्न करत असतात, इथून तिथून त्यांच्या दादर Filler माहीम पाठवत असतात. हा Filler फिलर पाठवत असतात. नाही आमचं काही नाही, आम्ही तर इथेच गेलो तिथेच गेलो. ते ठीक आहे, ते बातम्या पण पाठवत असतात. त्यांचे दादर माहीममध्ये काय छोटे वैयक्तिक वाद वगैरे असतात, जाऊ दे, त्याच्यात मला जायचं नाही. पण अशा लोकांना आम्ही घेऊ शकत नाही. कारण एकतर आपण पाहिलं असेल, जसे टेबलांवर नाचल्यानंतर हे कधी महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. जी लूट झालेली महाराष्ट्रात ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. जे मॉब लिंचिंग असेल, जे आपण भाजपकरण पाहतोय महाराष्ट्राचं, हे कधीही नव्हतं महाराष्ट्रात. असं कधी आम्ही माफ करू शकत नाही. ठाकरेकरांची तिसरी पिढी, दुसरी निवडणूक आहे तुमची. या वरळीमध्ये गेल्या 5 वर्षात तुम्ही कोणती कामं, वारंवार सांगितलं जातं की मिस्टर इंडिया इथले आमदार आहेत, दिसत नाही किंवा काय, तर अशी कुठली कामं जी 5 वर्षात तुम्ही केली, महत्त्वाची कामं, आणि पुढील 5 वर्षामध्ये वरळीचा चेहऱ्यामोहरा बदलण्यासाठी काय तुमचं ड्रीम विजन असेल? बघा, वरळी A+ जेव्हा आम्ही करत होतो सरकार असताना, तेव्हा अर्थात आम्ही प्रत्येक गोष्ट जवळून पाहत होतो. पहिली गोष्ट म्हणजे कोळीवाड्याचं सीमांकन 7 जिल्ह्यांमध्ये हे आम्ही सुरू केलं होतं. ते ह्या सरकारने थांबवलेलं आहे. पण सीमांकन करणं कोळीवाड्याचं गरजेचं आहे, कारण कोळीवाड्याचं पसर किती आहे, विस्तारीकरण कसं होऊ शकतं हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच कोळीवाड्यामध्ये DCR, डेव्हलपमेंट कंट्रोल रूल, हा कोळीवाड्यांना कोळी बांधवणं पाहिजे त्यांना सोबत घेऊन करणं गरजेचं, ते आम्ही करत होतो. CZMP, कोस्टल झोन मॅनेजमेंट प्रोग्राम जो आहे, त्याच्यात देखील जे मासे सुकवण्याची जागा असतात, बोटींना डॉकिंगच्या जागा असतात, हे दाखवणं गरजेचं आहे. पर्यावरण मंत्री म्हणून मला ही संधी होती, मी केंद्राकडे लिहिलं होतं, अजूनही केंद्राचं उत्तर आलं नाही आहे. असो, हे एक गोष्ट होती. दुसरं म्हणजे पोलीस हाऊसिंग, हा फार मोठा विषय. आज जर तुम्ही पाहाल वरळीमध्ये, तर पोलीस क्वार्टर्स ह्या खूप आहेत. आणि मला जेव्हा संधी मिळाली आमदार बनायची, तेव्हा तोपर्यंत हे अनेक वर्ष पोलीस हाऊसिंग
पडीक झालं होतं, डिलॅपिडेटेड झालं होतं. मी पाहत होतो रंगरंगोटी झाली नव्हती. ह्या पोलिसांसाठी 92 कोटीचा फंड मी आणू शकलो. रंगोटी सुरू केली. दोनदा ह्या गद्दार सरकारने थांबवलं. मग परत मला अर्ज करायला लागला. मग परत ते सगळं करून घेतलं. 1-2 जे मुख्य सचिव होते त्यांनी मदत केली, अधिकाऱ्यांनी मदत केली आणि तो फंड आला. पण अशा योजना थांबवतात हे? थांबवतात ना, निर्लज्जपणे पूर्णपणे थांबवतात. आई एकविरा देवीच्या पायथ्याशी ज्या पायऱ्या आहेत, ती योजना जी आम्ही करत होतो, फर्निक्युलर रेल्वेची करत होतो, ते थांबवले. मंदिरांना जे फंड दिला होता ते थांबवलेले. अनेक गोष्टी यांनी थांबवल्यात. पण वरळीमध्ये मग तिथेच त्याच पोचकानवाला रोड वगैरे तिथे त्या परिसरात 9 नवीन पोलीस इमारती आम्ही करत होतो. त्याच्यात साधारणपणे आम्हाला अनेक शेकडो फ्लॅट्स मिळाले असते सर्व्हिस क्वार्टरसाठी. रिटायर्ड पोलीससाठी आम्हाला देखील तिथे परमनंट हाऊसिंग करायचं होतं. हे सगळं ह्यांनी थांबवून ठेवलेलं आहे. पण एक चांगलं आहे, BDDचा जो प्रकल्प आहे, साधारणपणे 1995 पासून मी ऐकतोय. म्हणजे मी 5 वर्षाचा होतो तेव्हा. माझं सौभाग्य आहे की मला ही काम सुरू करण्याची संधी मिळाली. देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील 2016 मध्ये घाईघाईत नारळ फोडलेला. त्यांनी बरोबर अशी वेळ बघितली जिथे उद्धव साहेब मुंबईत नव्हते, जाऊन फोडून आले नारळ. पण ते काही पुढे झालं नाही. 2021 मध्ये जेव्हा आम्ही काम सुरू केलं तेव्हापासून आत्तापर्यंत वरळी असेल, नामजोशी असेल, वडाळ असेल, ह्या BDD चाळीनं आम्ही चालना देऊ शकलो. आज आपण पाहतोय टॉवर 1 हा रेडी झालेला आहे. साधारणपणे डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये पुढच्या 2-3 महिन्यामध्ये चाव्यांचं वाटप होऊ शकतो पहिल्या फेजसाठी. पुढचे जे फेज आहेत त्याची पण कामं आता सुरू झालेली आहेत. नामजोशीचं काम सुरू आहे, वडाळ्याचं काम सुरू आहे. तर हे जी हक्काची घरं मराठी माणसासाठी असतील किंवा तिथे पद्मशाली समाज आहे, तिथे मुस्लिम समाज आहे, जे वरळीकर म्हणून अनेक वर्ष राहतात, पोलीस परिवार आहेत जे 3-3 पिढ्या पोलिसांमध्ये BDDत राहतात, त्यांना आपण घरं हक्काची देऊ शकलो. मग एवढी कामं तुम्ही केली? तुम्हाला सांगतो अजून एक, तुम्हाला सांगतो काही काही अशा देखील स्लम्स आहेत, जसं जिजामाता नगर आहे, मरियम्मा नगर आहे, शिवाजी नगर आहे, जनता कॉलनी आहे, 199 मध्ये, वॉर्ड नंबर 199 मध्ये अनेक वर्ष ज्या झोपडपट्टी पुनर्विकासाच्या योजना रखडल्या होत्या, 17 वर्ष 18 वर्ष. काय झालं, माझ्यासोबत सुनील शिंदेजी, सचिन अहिरजी, आशिष चिंबुरकरजी, हे सगळे टीम एकत्र आल्यानंतर आणि उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईला जी आम्ही चालना देऊ शकलो, त्याच्यात ह्या झोपडपट्टी पुनर्वसनच्या ज्या योजना आहेत त्याला आम्ही चालना दिली. सीफेसवर ज्या योजना होत्या त्याला आम्ही चालना दिली. तर त्यांना आता हक्काची घरं मिळणार. काही काही ठिकाणी चावी वाटप झालेलं आहे, काही काही ठिकाणी आता घरं बनायला सुरू झालेली आहेत. तर ही घरं, मूलभूत प्रश्न वरळीचा जो होता तो घरं होते. आज पण मी जिथे प्रचार करत होतो, संजयजी तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1923च्या इमारती आहेत, म्हणजे 101 वर्ष झाली आहेत. GK मार्ग, आता पुढचे जे टप्पे आहेत, GK मार्गच्या ज्या चाळी आहेत त्याचा पुनर्विकास होणार आहे. अनेक ह्या चाळी आहेत, घरं आहेत, ज्याचा पुनर्विकास करायचा, त्याला आम्ही चालना देऊ. पण आता एवढं वरळीमध्ये कामं केली आहेत, लोकसभेमध्ये फक्त केवळ 7,000चं तुम्ही प्लसमध्ये आहात, तर गेल्या वेळचं मार्जिन दुप्पट होईल काय वाटतंय? नाही बघा, मी मार्जिननी जात नाही, कारण मार्जिननीच जायला गेलो तर आपण पाहिलं असेल वाराणसीमध्ये 3दा तर प्रधानमंत्री महोदय स्वतः मागे होते, पिछाडीवर होते. तर मार्जिन हा काही स्टँडर्ड बनू नाही शकत. पण 20 मे जर आपण पाहिलं, मुंबईने तर आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले. खरं तर 5-1 असा तो आकडा व्हायला पाहिजे होता. ती सीट जी चोरली आम्ही तर लढत आहोत, अमोल भैयांची सीट चोरली त्यांनी. पण हे सगळं होत असताना मुंबईने आशीर्वाद दिले, सेनेटमध्ये दिले, विधान परिषदेत दिले आणि मुंबई आमच्या सोबत राहिली. कारण मुंबईकर जेव्हा एखादा मुख्यमंत्री बनतो तेव्हा मुंबईत काय काम करू शकतो हे उद्धव साहेबांनी दाखवलं. वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांची खरी लढत कोणाची, मिलिंद देवराजची आहे की संदीप देशपांडे? नाही बघा, अजून 10 उमेदवार आहेत. मी प्रत्येक उमेदवाराला कमी लेखत नाही, सगळेच उमेदवार महत्त्वाचे असतात. आता हे जे 2 तुम्ही उमेदवार म्हणताय, एक उमेदवार असे ज्यांना राज्यसभाची कुशनिंग आहे, बॅकिंग आहे, त्यांनी ते राज्यसभेची राजीनामा द्यावा आणि यावं रिंगणात. पण ते राज्यसभेसाठी काही वर्षापूर्वी तुमच्याकडे सुद्धा आले होते, काही वर्षापूर्वी, काही महिन्यापूर्वी, अर्थात. अच्छा, अर्थात. आणि किती उपयोगाचे आहेत, कारण 2दा तर त्याच मतदारसंघाने त्यांना नाकारले. काम नाही केलं म्हणून तर 1.5 लाखाच्या मताधिक्याने ते पडलेत. तर किंवा मतधिक्य नाही, आता जे काही मार्जिन तुम्ही बघता ते. पण दुसरे जे उमेदवार आहेत त्या पक्षातले, जे पक्ष आहे जो निवडणुकीच्या 3-4 महिने आधी जागृत होतो, पक्ष तोडफोड करतो, आंदोलनं करतो, मारहाण करतो आणि मग कोणाशी तरी सेटिंग करून निवडणुकीच्या सामोरे जातो. एक महत्वाचं आहे, तुम्ही मनसेबद्दल बोलताय का? असेल, आता तुम्ही तेच तर इक्वेशन लावलंय. पण एक बघा संजयजी, एक भीतीदायक गोष्ट आहे, मी कधी त्यांच्यावर बोलत नाही, त्या पक्षावर बोलत नाही, आम्ही मर्यादा पाळतो. पण एक भयानक गोष्ट ही आहे, आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी, मतदारांनी हा विचार करणं गरजेचं आहे. लोकसभेत त्यांनी बिनशर्त पाठिंबा कोणाला दिला होता? मोदीजींना. तेच मोदीजी ज्यांनी वेदांता फॉक्सकॉन असेल, एअरबस टाटा असेल, बल्क ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल, हे सगळे प्रकल्प नेले गुजरातला. तेच मोदीजी ज्यांनी इकडचं इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर जे काँग्रेसनी UPAच्या काळात मुंबईला दिलं होतं ते नेलं गुजरातला. तेच मोदीजी ज्यांनी सुरतला डायमंड बोर्स आपला हलवण्याचा प्रयत्न केला. त्या मोदीजींना तुम्ही पाठिंबा देऊ शकता?
मग मनसे म्हणून तुम्ही गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढताय की महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांसाठी लढताय? त्याच भाजपाचे मुख्यमंत्री बनव अशी आज त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीसजी बनव. म्हणजे तुम्ही ज्यांनी जरांगे पाटील साहेबांवर लाठीचार्जचे आदेश दिले असतील त्यांनी किंवा एकनाथ शिंदेनी हे पहिलं स्पष्ट करावं, त्यांना तुम्ही पाठिंबा देताय. तुम्ही त्याच देवेंद्रजींना पाठिंबा देताय ज्यांनी महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती एवढी खराब केलेली आहे की आज पोलीस APIवर पण कोणी कोयता फिरवायला घाबरत नाही, ही परिस्थिती करून ठेवली. स्वतः फोर्स वनच्या आता सुरक्षित फिरतात, स्टार्सनं धमकी येत आहेत, राजकारण्यांना धमकी येत आहेत, बिल्डरांना धमकी येत आहेत. त्याच भाजपाला पाठिंबा दिलाय ज्या भाजपाने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात देखील घोटाळा केला आणि प्रधानमंत्री महोदयांच्या हेलिपॅडवर जास्ती खर्च केला पण पुतळ्यात नाही केला. तर ह्या भाजपाला तुम्ही पाठिंबा देऊ शकता. मग तुम्ही गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढते की महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांसाठी लढते, हे मनसेने उत्तर द्यावं. आता ज्या मनसेचा तुम्ही उल्लेख करता त्या दादर माहीम मतदारसंघामध्ये तुमचे सख्खे चुलत भाऊ अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. एक अनुभवी आमदार, म्हणजे पहिला टर्म तुमचा झालेला 5 वर्ष तुम्ही आमदार राहिलेले. ज्येष्ठ करू नका अजून मला. ज्येष्ठ म्हणून बोललो एक टर्म तुमचा आमदार झाला. तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? एक भाऊ आहे, कारण ठाकरे घराणं हे असं आहे की राजकारण हे वेगवेगळं असतं. म्हणजे ज्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे घराणं एक, म्हणजे जसं आम्ही मर्यादा पाळत असतो, कधी त्यांच्यावर बोलत नाही. 20 वर्ष कधी बोललो नाही. त्यांनी वाटेल ते आरोप केले, वाटेल त्या पातळीवर जाऊन आमच्यावर आरोप केले, टीका केली, ठीक आहे, ते वेगळी गोष्ट आहे. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की ही कुटुंबाची निवडणूक नाही आहे. तिथून देखील मशालच विजय होईल, महेशच विजय होतील ही मला खात्री आहे. कारण तिकडचं जरी आपण पाहिलं माहीममध्ये, तर माहीमचं रेती बंदर हे मी मंत्री असताना मला आपल्याला आठवत असेल ते आपण काय पालट केला. माहीमचा जो किल्ला होता तो एक TV रिपोर्ट आला आणि त्याच्यानंतर आपण माहीमचा किल्ला स्वच्छ करून गेला आणि तिकडच्या लोकांना घरं दिली. माहीममध्ये अनेक फुटपाथ असतील त्याची कामं केलेली आहेत. माहीममध्ये माता रमाईचं जे आपण व्ह्यूइंग डेक केलं आहे तो पण आपण पाहून घ्या. तिथे हजारो लोक येतात त्या व्ह्यूइंग डेकवर, ते देखील आपण केलेलं आहे शिवसेना म्हणून. आणि अनेक गोष्टी अशा केलेल्या आहेत. तर माहीम, शिवाजी पार्क किंवा तो जो पूर्ण परिसर आहे, तिथे पोलीस कॅम्प आहे, तो देखील काय पालट आम्हाला करायचा आहे. कोळीवाडा हा आम्हाला जपायचा आहे. कारण जर भाजपला पाठिंबा मनसे देत असेल आणि मनसे निवडून आली तर महाराष्ट्रातले कोळीवाडे जे आहेत, आजचं बघा एकनाथ शिंदे आणि भाजपची भूमिका ही आहे ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसीमध्ये की महाराष्ट्रातले सगळे कोळीवाडे त्यांना क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये आणायचे आहेत. गावठाण त्यांना क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये आणायचे आहेत. म्हणजे काय, तर जे एकरांवर पसरलेले कोळीवाडे आहेत ते 2-3 बिल्डिंगमध्ये कोंबणार, स्क्वेअर फूटमध्ये कोंबणार आणि तीच जमीन कोळी बांधवांची देणार बिल्डर मित्रांना. हे मनसेला मान्य आहे? म्हणजे जर आम्ही चुकून मनसेला कुठेही निवडून दिलं तर हे कोळीवाडे तर नष्ट होणार, गावठाण तर नष्ट होणार, उद्योग जे चाललेत गुजरातला ते चालू राहणार, नोकऱ्या ज्या चालल्यात ते चालू राहणार. आम्ही कसं मान्य करू शकतोय? तर ही भूमिका मनसेने स्पष्ट करावी. बरं, हे सगळं ठीक आहे, पण दादर माहीममध्ये तुम्ही प्रचाराला जाणार आहात? 100% मला सगळीकडे जायला लागणार. दादर माहीम जायलाच उद्धवजीने सांगितलं की नाही, ते महाराष्ट्रात फिरत आहेत, आपण पाहतायत. त्यांची एक सभा मुंबईत आहे आणि मुंबईकरांनी जो विश्वास एका मुंबईच्या माणसावर ठेवलेला आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा ते मुख्यमंत्री होते, मुंबईत काय चमत्कार घडू शकतो, कसं मूलभूत सुविधा देऊ शकतो हे दाखवलं त्यांनी. इतर जे आत्ता मुख्यमंत्री बसलेत आत्तापर्यंतचे, मुंबईला नुसतं त्यांनी साधारणपणे पिळायचं कसं हे पाहिलं. पण मुंबईकर जेव्हा मुख्यमंत्री बनतो, मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे, प्रत्येक जिल्ह्याला सोबत कसं घेऊन चालायचं हे उद्धव साहेबांनी दाखवलेलं आहे. आपण मुलाखतीच्या शेवटच्या सेगमेंटमध्ये आहोत की तेजस ठाकरे या तुमच्यासोबत विधानसभेत यायला काय म्हणलं तुमचं? म्हणजे जसं ते उद्धव साहेबांसोबत फिरतायत. आता आपण पाहाल ते दौऱ्यात फिरत आहेत. म्हणजे ते सुद्धा राजकारणाचे बाळकडू नाही, त्यांची जी हे फील्ड आहे साधारणपणे वाईल्ड लाईफ, रिसर्च, कन्झर्वेशन, ह्याच्यात विषारी कोण आणि विषारी कोण नाही हे लगेच कळून जातं. अच्छा, म्हणजे ते त्याच्यामध्ये माहितगार आहेत. म्हणजे हा, म्हणून कधी कधी मला त्यांना विचारायला लागतं, अरे वाटतं का विषारी माणूस आहे की नाही. पण भाजप विषारी हे आम्हाला पहिल्यापासून आता कळलं. पण त्या विषारी साप किंवा विषारी व्यक्तीच्या सहवासात जाणारच नाही तुम्ही का? म्हणजे बघा, तुम्हाला एक सांगतो, नाही बघा, जे टोकाने ते महाराष्ट्राला टोचतायत, महाराष्ट्रात जी त्यांनी लूट केलेली आहे त्याची माफी ते मागू शकतील का? कधी त्याची भरपाई कधी करू शकतील का? जे 5 लाख नोकऱ्यांच्या संध्या आपल्या तरुण तरुणींच्या नेल्या, सत्तेसाठी ते काही उद्या जर मातोश्रीवर आले तर तुम्ही घेणार नाही त्यांना? आता मध्ये पण बातमी होती ना, काय ते स्कूटरवरनं आले आणि गॉगल घालून आले आणि टोपी घालून. असं आम्ही करत नाही कधी. सत्तेसाठी काय पण असं नसतं आमचं. सत्ता कोणासाठी तर जनतेसाठी असते. हे भारतीय जनता पक्ष वेगळा, ते भारतीय जुमला पक्ष आहे, त्यांच्यासाठी नाही. भारतीय जनता जी आहे त्याच्यासाठी आम्ही सेवेत आहोतच. बरोबर. उद्धव ठाकरे राजकारणात असतात, तुम्ही राजकारणात असता, सगळ्या गोष्टी. तर आई ज्या तुमच्या आहेत, आई आम्हाला जमिनीवर ठेवते. म्हणजे दोघांना पण, सगळ्यांना, घरात सगळ्यांना अँकर जो आहे
अर्थात आई आम्हाला थोडं खेचत असते मागे की आम्ही उडणार नाही. आणि थोडंसं एक आई आणि तुमचं नातं काय आहे, म्हणजे काय प्रत्येकाची आई असतं, नाही, पण आता नेहमीसारखंच असतं हे म्हणजे संपूर्ण सगळे जी काय स्थित्यंतर आहेत मागील 5 वर्षामध्ये, उद्धवजींवरचा जो आजार, त्यानंतर सत्ता, त्यानंतर पक्ष फुटणं, हे सगळं एकसंध करते वेळी ज्यावेळी हे सगळं जसं तुम्ही सांगितलं की आम्हाला जमिनीवर आणते, म्हणजे जास्त जर आम्ही काय असेल तर काय बघा, प्रकार आई आहे? एक तर अशी आहे की आई लाजते खूप. म्हणजे अजूनही मला वाटतं एवढ्या वर्षांमध्ये कधी आईनी कधी एक सुद्धा इंटरव्ह्यू दिला नाही, कधी भाषण तसं कुठेही केलं बरोबर. नाहीये. आणि पण घरी अर्थात आधार म्हणून आई आहेच. एकच असतं थोडं की म्हणजे नेहमी आई जशी कोणाची करेल की आज जसं आता आपण बसलोय 11:30 वाजता खुल्या चर्चा करत, नंतर कोणाला तरी विचारलंच असेल, अरे जेवलाय का किंवा काय खाल्लंय का, नसेल तर मग ओरडा पडतोच. तर ते सगळं चालतं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी ओरडा पडतो, अरे रात्री जेवला नाहीस तू, सकाळी सकाळी कुठे पडतोस प्रचाराला, पहिलं काहीतरी खाऊन नाही किंवा असं ते सगळं असतं. एक आहे टोपी की- घातली का वगैरे. अच्छा, एक एक विषय आहे की 2.5 वर्षापूर्वी म्हणजे शिवसेना फुटीच्या अगोदरचे आदित्य ठाकरे आणि आताचे आदित्य ठाकरे हा भाजप अजून घाबरते मला, एवढा फरक आहे. त्यावेळी घाबरत नव्हते का? घाबरायचे म्हणून तर आरोप करायचे, पण आता त्यांना माहिती आहे की काय आहे. नाही बघा, कसं आहे, तुम्ही हाच प्रश्न कदाचित विचारत असाल की त्यावेळी तेवढा अग्रेसिव्ह नव्हता. हा, मला आणि एक मी माझ्या वडिलांकडून शिकलो की प्रत्येक वेळी काही हातोडा घेण्याची हातात गरज नसते, तलवार फिरवत जाण्याची गरज नसते. म्यानेत तलवार असायला पाहिजे. हातोडा देखील मूर्तीवर कधी वापरायचं, पॉलिशिंग करायचं की हातोडा वापरायचा, हे तुम्हाला कळलं पाहिजे. मूर्ती बनल्यानंतर जर तुम्ही हातोडा वापरला तर ती मूर्ती तुटणार. पॉलिशिंग कधी कधी करणं गरजेचं असतं, स्वच्छता करणं, साफसफाई करणं गरजेचं असतं, ते करत राहावं. पण आत्ता लढाईची वेळ आहे. त्यावेळी आम्ही महाराष्ट्राची सेवा करत होतो. महाराष्ट्र जसं कोविड काळी जपला आम्ही, त्याच्यात ही सेवा केली, गुंतवणूक आणली महाराष्ट्रामध्ये, शेतकऱ्यांना आधार दिला, महिला सुरक्षितता हे आमच्या प्राथमिक ह्याच्यावर होतं, लिस्टवर होतं. पण आज आपण बघतो प्रत्येक घटकाला समाजातल्या लढायला लागतंय, आंदोलन करायला लागतंय. साधं स्पर्धा परीक्षेला कोणाला बसायचं असेल तरी आंदोलन करायला लागतं, पावसात बसायला लागतं. हे कशासाठी? जो काही 40 जणांनी जो काही विश्वासघात केला किंवा काय, मग आता जे काही नवीन नेतृत्व किंवा नवीन जे काही तुमच्याकडे नेते असतील, ज्यांना तुम्ही नेतेपदी बढती दिली आहे, आमदार करताय, खासदार केलाय, तो थोडीशी भीती वाटते की हे नाही, आम्ही नेहमी हीच भूमिका ठेवलेली आहे की जो कोणी आपल्या सोबत आहे त्याच्यावर विश्वास ठेवायचा. कदाचित आम्हाला म्हणजे आमच्यासारखे कोणी भोळे नसतील किंवा वेडे नसतील, पण आम्ही अंधविश्वास ठेवतो. अंधभक्त नाही होता, पण अंधविश्वास ठेवतो आम्ही. आणि जे कोणी आपल्या सोबत आहेत ते आपले आहेत. आणि बघा ना, अशी उदाहरणं आहेत. आज पण तुम्ही बघा, जे निष्ठावंत आमच्या सोबत राहिले, ते सोबत राहिले, लढत राहिले. अनेक लोक जेलमध्ये जाऊन आले. माझा एक सहकारी सूरज चव्हाण, आज मला 2-3दा भास झालं की अरे सूरजकडे, आम्ही त्याच जेलच्या परिसरात तिथे फिरत होतो. आणि कधी कधी मी विचार करतो की आमचा आवाज भाषणाचा असेल किंवा काही आत जात असेल का, त्याला ऐकू जात असेल का, काय त्याची चूक आहे की तो आमच्या सोबत राहिला, आमचा परिवार म्हणून राहिला म्हणून ही चूक आहे? म्हणजे ज्या कंपनीने तथाकथित घोटाळा केलाय त्या कंपनीचा मालक मिंदी गटात नेता आहे, निर्लज्ज. आणि हा तिथे कर्मचारी म्हणून आहे, तर त्याला आत टाकलं का? तर तो आमच्यासोबत आहे. त्याला ऑफर नाही आलेत, कितीतरी ऑफर आलेत, परिवाराला धमकी आलेत, ऑफर आलेत. संजय राऊत साहेब आहेत, जेलमध्ये जाऊन आलेत, लढतायत. आज सुधीर साळवेजी आहेत. बघा ना, एका मिनिटात जेव्हा उद्धव साहेबांनी सांगितलं की नाही, मला ह्या वेळेला अजय चौधरीजींना द्यायला लागेल, त्यांनी जी गर्दी त्यांच्या घरासमोर जमली होती, काय सांगितलं त्यांनी की नाही, उद्धव साहेबांचा निर्णय हा फायनल. ह्याला परिवार म्हणतात. म्हणजे माझं मन आज पण भावूक झालं जेव्हा त्यांना मी लोकांसमोर त्यांचा हात पकडला, परवा मिठी मारली. पण खरोखर घरात आम्ही ही उदाहरणं एकमेकांना खूप वेळा सांगत असतो की आज पण अशी लोक आहेत जी आमच्या हृदयात आहेत आणि जे आम्हाला त्यांच्या हृदयात ठेवतात. ज्या सुधीर साळवेंचा तुम्ही आता उल्लेख केला, किंवा जे अनेक असे ज्यांना 2-2, 3-3 टर्म तुम्ही किती लोकं आमदारकी, पोचू पण नाही शकत विधान इथे. परिषद हो. वगैरे सर्व दिली होती, सगळ्या गोष्टी. पण आता नव्याच्या ठिकाणी तीच चूक पुन्हा होणार नाही. बघा, चूक आम्ही काय केली? जर आम्ही कोणावर प्रेम केलं, विश्वास ठेवला, त्यांना पुढे आणलं, त्यांची राजकीय ओळख असेल, सामाजिक ओळख असेल, पहिलं तिकीट असेल, पहिलं मंत्रिपद असेल, जर त्यांना दिलं, आमची चूक काय होती? ते जे गब्बर बनले आणि पचू नाही शकले, त्यांच्या भीतीपोटी ते पळाले. ठीक आहे ना, माझं तर हे म्हणणं, तुम्ही साधा राजीनामा दिला असतात आणि पक्ष बदलला असतात आणि पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे गेले असतात, काही प्रॉब्लेम नव्हता. आम्हाला चला 1 मिनिटं ह्या इक्वेशनमधून बाजूला ठेवा. कदाचित मी वेगळ्या प्रोफेशनमध्ये, उद्धवसाहेबांनी प्रोफेशन बदललं, पण तुम्ही जे महाराष्ट्र लुटायचं पाप केलं, तुम्ही मला एक सांगा ना संजयजी, गेल्या 2 वर्षामध्ये भाजपचं केंद्रात बहुमताचं सरकार होतं आत्ताच्या जूनपर्यंत. ह्यांचं इथे 180 किंवा काय जेवढे काही त्यांचे छुपे लपे आमदार असतील, पाठिंबा असेल, सगळं होतं. ईडी IT CBI हातात होतं. एक तरी मोठा उद्योग, एक तरी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री महाराष्ट्रात आणलेली दाखवा.
एक तरी रोजगार दिले दाखवा किंवा एक तरी शेतकऱ्याचा जीव वाचवलेला दाखवा. म्हणजे डावसला वगैरे जातं ते काय असतं? मीच तर पत्रकार परिषद घेऊन दाखवलेलं आहे. 28 तासाच्या दौऱ्यावर 40-40 कोटी उधळपट्टी केलेली. ही मजा मस्ती तुम्ही करत असाल करा. तुम्ही घटनाबाह्य सरकार स्थापन केलं करा. आमचा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, फोटो चोरले, आमचं नावही चोराल तुम्ही कदाचित उद्या. ठाकरे आडनाव पण घेऊन फिराल, कारण स्वतःच्या वडिलांची फोटो लावायची तुमची हिंमत नाहीये. पण तुम्ही महाराष्ट्राला काय दिलं? ही खंत माझ्या मनात राहील की गेल्या 2 वर्षात माझा महाराष्ट्र, माझं राज्य, माझा प्रत्येक जिल्हा हा तुम्ही मागे नेलात, अंधारात नेलात. ही खंत आणि ह्याच्या विरुद्ध मी लढतोय. मी 34 वर्षाचा, जेव्हा हा बंड झाला किंवा ही गद्दारी झाली, चिंदी चोरी झाली, तेव्हा मी 32 वर्षाचा होतो. मी ह्या राजकारणाला जी काही घाण पसरलेली किंवा लागलेली आहे हे पाहून कुठेतरी दुसरीकडे जाऊ शकलो असतो, राजकारण सोडू शकलो असतो. ज्या मिनिटाला आम्ही वर्षा बंगला सोडला आणि एका मिनिटात आम्ही मुख्यमंत्रीपद सोडलं, कधीही हाव नव्हता, हावरटपणा नव्हता आमच्या मनात, स्वार्थ नव्हता की आम्हाला हे पद पाहिजे की काय. सुप्रीम कोर्टाने तर सांगितलंच आहे की पद सोडलं नसतं तर आम्ही रिइन्स्टेट केलं असतं. पण हे कधीही स्वार्थ नव्हता. पण ह्या महाराष्ट्रासाठी आम्ही लढत होतो आणि ह्याच जिद्दीने, ह्याच चिकाटीने आम्ही लढतो. महाविकास आघाडीचा सत्ता येईल आणि पुन्हा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होईल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पुन्हा होतील का? बघा, तुम्हाला एक खरं सांगू, सगळे ट्रॅकर्स असतात, सगळे सर्वेज असतात. आत्ता पण जेव्हा ही 5 वर्ष पूर्ण होतात 19 पासून आत्तापर्यंत, प्रत्येक सर्वे, प्रत्येक ट्रॅकर ह्या महाराष्ट्रात एकमेव विश्वासू नेतृत्व किंवा कुटुंब प्रमुख किंवा मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा एकदा कोणाला निवडू ते एकच नाव होतं, उद्धव बाळासाहेब ठाकरे. बरोबर आहे. आता सहसा असं होतं, कुठच्याही आमदारासाठी असेल किंवा मंत्रीसाठी असेल किंवा मुख्यमंत्र्यासाठी असेल, प्रधानमंत्रीसाठी असेल, लोकांना जर तुम्ही आत्ता विचारलं तर सध्याचे जे लोक असतात तेच तुम्हाला त्याचंच नाव येतं किंवा आत्ता जे तुम्हाला वाटतात की आत्ता जे कोण पदावर बसलं त्यांची नाव येतात. उद्धव साहेबांनी पदावरनं कधी खाली खेचलं? 2.5 वर्षापूर्वी. तसा तुम्ही काळ बघितला तर कोविड काळच जास्ती होता आमचा. जास्ती फिरू शकलो नाही. त्याच्यात उद्धव साहेबांच्या 2 शस्त्रक्रिया झाल्या. जास्ती म्हणजे जसं घराघरा हे आत्ता सगळे फिरतात तसं फिरू शकले नाही. पण ज्या काळजीच्या भावनेने, जे कुटुंब प्रमुखाच्या भावनेने प्रत्येकाच्या घरात गेले, प्रत्येकाच्या हृदयात गेलेत, हे आत्तापर्यंत पक्के. आणि अजूनही 2.5 वर्षानंतर त्याच व्यक्तीचं नाव सगळ्यात विश्वासू नेतृत्व, सगळ्यात कुटुंब प्रमुख म्हणून मुख्यमंत्री पद कोणाला मिळालं पाहिजे तर त्यांचं नाव येतं. पण कुठेही आमच्या मनात अशी भावना नाही की हे पद आम्हालाच पाहिजे. आम्ही हेच सांगितले की आता ह्या पदावरनं लढू नका, महाविकास आघाडीला विजय करा. मग जो काही निर्णय जनता देईल, जो काही कौल जनता देईल, जो काही निर्णय महाविकास आघाडीचा असेल तो आम्हाला सर्वांना मान्य असेल. कारण आम्ही कधीही स्वतःसाठी बांधत नाही. अजूनही आहेत ना काही काही काँग्रेसचे नेते जाहीरपणे सांगतात की आम्हाला उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री बनवायचं, कोणी शिवसेनेचं सांगते, कोणी सांगते. सगळ्यांच्या मनापासून आम्ही आभार मानतो. पण ही लढाई ही सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची ही महाराष्ट्राची लढाई आहे. या लुटेरांच्या हातात आम्हाला परत महाराष्ट्र द्यायचा नाही, जे भाजपने आणि एकनाथ शिंदेने महाराष्ट्र लुटला. तर हे होते आदित्य ठाकरे, ज्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र लुटणाऱ्या कोणाच्याही हातामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्र जाऊ देणार नाही. अत्यंत पॉलिश पद्धतीने त्यांनी या खुल्लमखुल्ला चर्चामध्ये सहभाग घेतला आणि सर्व प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तर दिली. त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.